नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या सायन्सच्या संपूर्ण प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर किरणोत्साराचा शोध हा हेनरी बेक्वेरेल यांनी लावला. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आइन्स्टाईन यांनी बल्बचा शोध लावला. रुदरफोर्ड यांनी सुवर्ण पत्रीचा प्रयोग केला, त्यामार्फत त्यांनी अणुमधील केंद्रकाचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी जे किरणोत्साराचा शोध लावला होता हेनरी बेक्वेरेल, त्यास किरणोत्सार हे नाव मेरी क्युरी यांनी दिले. त्यानंतर 72वा प्रश्न, डॅडॅशचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. तर वाहनातील मागील दृश्य पाहण्यासाठी उत्तल दर्पण म्हणजेच बहिर्वक्र आरशाचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. बहिर्वक्र भिंगाचा आणखी कुठे वापर केला जातो? तर मायक्रोस्कोप मध्ये, दूरदर्शी मध्ये बहिर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरा आहे अवतल भिंग म्हणजेच अवतल दर्पण म्हणजेच अंतर्वक्र आरसा, याचा वापर कुठं? टॉर्च मध्ये केला जातो. तसेच दंतवैद्यक याचा वापर करतात. आणखी सोलार पॅनल मध्ये यांचा वापर केला जातो. त्यानंतर 73वा प्रश्न, द्रव्यमान 1U च्या ऊर्जेची सममूल्य डॅडॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एक द्रव्यमान U च्या ऊर्जेची समतुल्य आहे. त्यानंतर 74वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? जे धातू हायली रिएक्टिव्ह असतात त्यांचे निष्कर्षण लवकर करता येत नाही. तर आपण Ag आणि Au पाहिले तर हे धातू कसे आहेत? हे रिएक्टिव्ह नाही आहेत. म्हणजे Ag म्हणजे चांदी आणि Au म्हणजे सोने, हे इतर धातू सोबत लवकर रिॲक्ट होत नाहीत. पाहिल्यास आपण पोटॅशियम हा सर्वाधिक रिएक्टिव्ह धातू आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 75वा प्रश्न, डॅडॅश हे अल्युमिनियमचे एक महत्वाचे धातुक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 क्रायोलाइट हे अल्युमिनियमचे एक महत्वाचे धातुक आहे. 76वा प्रश्न, ह्या मूलद्रव्याचा संच S स्तंभात मोडतो. पिरियॉडिक टेबल मध्ये पाहिल्यास हे आहे S ब्लॉक, त्यानंतर S, P, D आणि F ब्लॉक. S ब्लॉक मध्ये कोणते? हायड्रोजन, लिथियम, बेरियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, रुबिडियम, स्ट्रोंटियम, सेसियम, बेरियम, फ्रॅन्शियम आणि रेडियम हे धातू पाहायला मिळतात. तर इथे पाहूया आपण कोणकोणते आहेत ते. तर कॅल्शियम, बेरियम आणि रेडियम हे तिन्ही धातू आहेत. इथे पण 3 धातू आहेत, कॅल्शियम, बेरियम, रेडियम. सोडियम, कॅल्शियम, बेरियम, रेडियम 3 धातू 3 ऑप्शन मध्ये आहेत. त्यानंतर आणखी कोणता? TA हा S स्तंभामध्ये नाहीये, PA पण नाहीये आणि SC पण नाहीये. तर सोडियम पाहिल्या, सोडियम हा धातू S या स्तंभामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 77वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ऑबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? ऑबेलिया हा सिलेंट्राटा किंवा निडारिया या संघामधला प्राणी आहे. तो का आहे? मरीन आहे म्हणजे समुद्रात राहतो. सेडेंटरी आहे, कॉलोनियल म्हणजे कॉलनी करून राहतो. आता याचं लॉजिकली प्रश्न आन्सर सोडायचा असेल तर याचं 4 नंबर मध्ये एक्सप्लेनेशन सर्वाधिक जास्त दिला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 78वा प्रश्न, पॅरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिपॅटस मध्ये पायाच्या 14 ते 43 एवढ्या जोड्या असतात. 79वा प्रश्न, झुरळाचे पॅरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरमेरिस्टर यांनी झुरळाचे पॅरिप्लॅनेटा हे नाव ठेवले. त्यानंतर 80वा प्रश्न, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रायोफायटा याला उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जाते. जमिनीवर जरी राहत असले तरी त्यांना
फलनासाठी पाण्याची गरज असते. त्यानंतर अँजिओस्पर्म काय आहेत, ज्यांना फळे येतात. जिम्नोस्पर्म काय आहेत, ज्यांना फळे येत नाहीत, फक्त बिया असतात. त्यांच्या बियांवर कोणतेही आवरण नसते. त्यानंतर 81वा प्रश्न, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? एक श्वसन संस्था नाही, स्नायू संस्था पण नाहीये, परिवहन संस्था नाही, मज्जा संस्था. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 82वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहेत? वनस्पतीला एकूण 16 एलिमेंटची गरज असते, त्यापैकी 9 हे मॅक्रो एलिमेंट असतात आणि 7 हे मायक्रो एलिमेंट. त्यापैकी वरचे 9 मधील हे सर्वात वरील 3 कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं अब्झॉर्प्शन हवेमार्फत केलं जातं. त्यानंतर प्रायमरी आहेत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे सेकंडरी आहेत. या 6 एलिमेंटचं अब्झॉर्प्शन हे जमिनीमधून केलं जातं, वरील 3चं हवेतून. म्हणजे टोटल 9 एलिमेंट हे मॅक्रो एलिमेंट आहेत. त्यानंतर मायक्रो आहेत फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मोबोडियम आणि क्लोरीन हे आहेत मायक्रो एलिमेंट. आणि अदर सिलिकॉन आणि कोबाल्ट. आपण पाहिल्यास नायट्रोजन, सल्फर आणि फेरस हे मॅक्रो न्यूट्रियन्स आहेत, फेरस नाहीये, फेरस मायक्रो आहे आताच पाहिल्याप्रमाणे, म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर ऑक्सिजन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मायक्रो न्यूट्रियन्स आहेत, तर ऑक्सिजन पण नाहीये. ऑक्सिजन का आहे, मॅक्रो आहे, म्हणून हे पण चुकीचं आहे. त्यानंतर कॉपर, झिंक, मॅग्नीज हे आवश्यक पोषक तत्व आहेत. आवश्यक म्हटल्यास टोटल हे जे सर्व आपण पाहिले 16च्या 16 एलिमेंट हे आवश्यक तत्व आहेत. आणि कॉपर, झिंक आणि मॅग्नीज या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. इथं आहे कॉपर, झिंक आणि मॅग्नीज. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये डॅडॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात झाले. तर या रोगामध्ये मेंदूला सूज होते. हे निदान हे युगांडामध्ये 1937 साली झाले. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. व्हाईट बटन मशरूम्स चे वैज्ञानिक संबोधन असे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अगारिकस बायोस्पोर हे व्हाईट बटन मशरूमचे जीवशास्त्रीय संबोधन आहे. त्यानंतर 85वा प्रश्न, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅडॅश संप्रेरक स्त्रावला जातो. तर क्रिएटिन हे क्रिएटिनच्या चयापचयातून स्त्रावले जाते, जे की लहान मुलांमध्ये स्त्रावले जाते. रेनिन हे संप्रेरक किडनी मार्फत स्त्रावले जाते. त्यानंतर व्हॅसोप्रोपिन हे संप्रेरक शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास व्हॅसोप्रोपिन हे संप्रेरक स्त्रावले जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. SSCच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.